नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला तिसऱ्या युनिट मधील पुढचा पॉइंट म्हणजेच पर्पस अँड इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, मानव संसाधन भरतीचा हेतू किंवा उद्देश आणि महत्व. तर अगोदर आपण हेतू घेऊ, त्यानंतर महत्व बघू. तर बघा, आता मानव संसाधनांची व्यवसाय संघटनेमध्ये भरती करायची आहे, तर काही हेतू असतो व्यवसाय संघटनेचा, की त्यांना व्यवसायामध्ये आणण्यासाठी काही हेतू असेल ना. मग तो हेतू पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय, कर्मचाऱ्यांना हायर करावं लागेल, कर्मचाऱ्यांना भरती करावी लागेल. हे लक्षात. आता भरती म्हणजे काय हो, तर मी अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलं, भरती म्हणजे काय, जे काही व्यवसाय संघटनेमध्ये रिक्त पदे असतात, त्या रिक्त पदावर योग्य त्या अशा कर्मचाऱ्यांना काय करणं, भरती करून घेणं, त्याला आपण भरती म्हणतो. किंवा भरती म्हणजे ही एक संकल्पना आहे, ही एक व्यापक संकल्पना असून ज्यामध्ये काय केलं जाणार आहे, कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर भरती करून घेण्यासाठी त्या उमेदवारांना, कोणत्या, जे कर्मचारी होणार आहेत अशा उमेदवारांना आवेदन किंवा अर्ज करण्यासाठी काय करणं, आकर्षित करणं, त्यालाच आपण भरती म्हणतो. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये सांगता येईल की काय, भरती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे काही व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये जे काही रिक्त पदे असतात ते भरून काढायचे असतील किंवा मग ते भरायचे असतील, तर जे कोणी इंटरेस्टेड किंवा मग जे इच्छुक असतील असे उमेदवार बघणं आणि त्या उमेदवारांना काय, आवेदन करण्यासाठी आकर्षित करणं, म्हणजेच काय, भरती. त्या ठिकाणी एक व्याख्या सांगता येईल बघा, आपण बघितला व्हाईट यांची, प्राध्यापक LD व्हाईट यांची व्याख्या बघा, परत सांगतो मी. उपक्रमातील रिक्त पदांसाठी उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी आकर्षित करणे म्हणजेच भरती. काय म्हणले बघा, उपक्रमातील रिक्त पदांसाठी उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत भाग, म्हणजे जे काही टेस्ट असणार आहेत ते भरती करून घेण्यासाठी, त्या स्टेटसाठी काय, आवेदन किंवा मग भाग घेण्यासाठी आकर्षित करण्याची क्रिया किंवा मग आकर्षित करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय, भरती या ठिकाणी सांगता येऊ शकते. हे लक्षात. मग आता बघा, हे भरतीचे हेतू काय आहेत, ही भरती का केली जाते व्यवसाय संघटनेमध्ये. मी अगोदरही सांगितलं, भरती दोन पद्धतीने केली जाते, अंतर्गत आणि बहिर्गत, इंटरनल आणि एक्सटर्नल. जे आधीच कर्मचारी आहेत त्यांनाच बढती, बदली किंवा प्रमोशन वगैरे देऊन केलं जाते, प्रशिक्षण देऊन त्यांना काय केलं जाते, त्यांची भरती करून घेतली जाते. किंवा एक बहिर्गत असते, जाहिरात वगैरे देऊन नवीन कर्मचाऱ्यांना काय, नवीन कर्मचारी घेण्यासाठी उमेदवारांना काय, जाहिरातीच्या माध्यमातून सांगणे की बाबा असे आमच्या उपक्रमामध्ये किंवा संघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जागा रिक्त आहेत, त्यासाठी तुम्ही आवेदन करा. मग भरती एक अंतर्गत आणि बहिर्गत मी अगोदर सांगितलं. आता हेतू काय आहेत या भरतीचे, तर बघा, हेतू, पहिला हेतू सांगता येईल, संस्थेच्या उद्दिष्टांची किंवा अपेक्षांची पूर्तता करणे. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल बघा, टू फुलफिल द एक्सपेक्टेशन ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनच्या काही एक्सपेक्टेशन असतील ना, काही उद्दिष्टे असतील संघटनेची किंवा काही अपेक्षा असतात या भरतीच्या मग. जसे की काय, उत्पादन करण्यासाठी, म्हणजे काय, जास्तीत जास्त उत्पादन व्हावं, जास्तीत जास्त विक्री व्हावं, जास्तीत जास्त पत वाढावी, जास्तीत जास्त नफा व्हावं, असा काहीतरी हेतू असतात, काही अपेक्षा असतात. मग ते अपेक्षासाठी या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. म्हणून पहिला हा पॉइंट सांगता येईल, पर्पस ऑफ ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंटचा हेतू कोणता, संस्थेच्या उद्दिष्टांची किंवा अपेक्षांची पूर्तता करणे. ज्या काही संघटनेच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर ते किंवा मग एक कार्य करायचं असेल संस्थेचं, ते कार्य करण्यासाठी कर्मचारी लागतात.
मग अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याची या भरतीच्या माध्यमातून पूर्तता करणं. दुसरा पॉइंट बघा, निरंतर उत्पादन विक्री व इतर कामासाठी. पुढला हेतू काय आहे? निरंतर उत्पादन, कंटिन्यू ऐकाने काय असलं पाहिजे उत्पादन, त्याला इंग्लिशमध्ये सांगता येईल बघा, फॉर द कंटिन्युअस प्रोडक्शन सेल्स अँड अदर ऍक्टिव्हिटीज. हा दुसरा हेतू. म्हणजेच काय? निरंतर उत्पादन. आता ही भरती का करायची? कारण व्यवसाय संघटना, कारखाना असेल, प्रोडक्शनचा असेल, मॅन्युफॅक्चरिंगचा असेल बिझनेस, तर अशा वेळेस काय उत्पादन करायचं असेल, उत्पादन केल्यानंतर विक्री करायची असेल, हे लक्षात, त्यासोबतच काय अदर ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील, मग अशा वेळेस कर्मचारी लागतात. प्रोडक्शन करायचं म्हणलं की कारखान्यामध्ये काम करण्यासाठी कर्मचारी किंवा कामगार लागतील ना. त्यासोबतच विक्री करायची आहे. विक्री करायचे तर विक्री करण्यासाठी, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी काही लोक लागतात, सेल्स मॅनेजर किंवा मग सेल्समॅन वगैरे. मग अशा वेळेस तिथं कर्मचारी लागतात. त्यासोबतच इतर ऍक्टिव्हिटीज असतील, जे काही इतर कार्य असतील ऑफिसमध्ये वगैरे, तेव्हा कर्मचारी लागतात. मग अशा वेळेस या कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी किंवा मग हे कर्मचाऱ्यांची व्यवसायामध्ये गरज जी काही आहे ती निरंतर कायमस्वरूपामध्ये पूर्तता झालेली असावी, यासाठी ही भरती केली जाते. म्हणून दुसरा हा हेतू काय? निरंतर उत्पादन, प्रोडक्शन कंटिन्यू असलं पाहिजे, चालू राहिलं पाहिजे. म्हणून दुसरा आहे विक्री जास्तीत जास्त, म्हणजे विक्री जी आहे ती विक्री पण जशी आहे त्याच्यात वाढ होत गेली पाहिजे. आणि इतर क्रियासाठी सुद्धा काय कर्मचारी लागतात. मग कर्मचारी कुठून भेटणार आहेत? भरतीच्या माध्यमातून. दुसरा पॉईंट. तिसरा, स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी, टू फेस कॉम्पिटिशन. आता जेव्हा व्यवसाय किंवा उपक्रम असतो तेव्हा काय, जर नवीन उपक्रम असेल तर त्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? आपली पत निर्माण करावी लागेल. त्यासाठी काय कार्यक्षमरित्या कार्य केलं पाहिजे, त्यानं इफेक्टिव्ह प्रोडक्टिव्ह उत्पादन केलं पाहिजे. त्यासोबतच काय, त्या वस्तूची किंमत, वस्तू दर्जेदार असली पाहिजे पण त्याची किंमत किती चीप असली पाहिजे, हे लक्षात, आणि ती मार्केटमध्ये आणली पाहिजे. मग यासाठी काय, ह्या गोष्टी करणं, कस्टमर पर्यंत आपली वस्तू जावी, कस्टमरनं जास्त डिमांड करावी, आपण सप्लाय करावं, ह्या सर्व गोष्टी करायच्या असतील तर काय, आपल्याला उत्पादन चांगलं केलं पाहिजे. उत्पादन करायचं असेल तर कर्मचारी लागतात, बरोबर. त्यासोबतच काय, वितरण करायचं असेल कर्मचारी लागतात. त्यासोबतच काय, सप्लाय करायचे कर्मचारी लागतात, जाहिरात करायचे कर्मचारी लागतात, हे लक्षात. त्यासोबतच काय, मार्केटमध्ये पत वाढली, मग आता ती पत जर टिकून ठेवायची असेल, आपलं एक ब्रँड जर तयार झालं आपल्या कंपनीचं, आता ते ब्रँड जर कायम टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला जे काही इतर कॉम्पिटिटर आहेत मार्केटमध्ये, बाजारामध्ये, कारण बाजारामध्ये जे काही स्पर्धा असते त्यामध्ये टिकून राहायचं असेल, इतर स्पर्धक, इतर कंपन्या, इतर व्यवसाय, इतर उपक्रम कशा पद्धतीनं आपलं उत्पादन करत आहेत त्याच पद्धतीनं आपलं जर करायचं असेल तर तिथं कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते. मग अशा वेळेस ती कर्मचाऱ्यांची आवश्यकता किंवा मग कर्मचाऱ्यांची गरज कुठून पूर्ण केली जाते? या भरतीच्या माध्यमातून. म्हणून हा एक पॉईंट सांगता येईल की स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी काय, कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते. त्यानंतर पुढे, लाभविषयक सेवा मिळवण्यासाठी, त्यालाच मला इंग्लिशमध्ये म्हणता येईल टू गेट द बेनिफिट्स एक्सपर्ट सर्व्हिसेस. लाभ विषयक सेवा मिळवणे. आता हा एक हेतू असतो कोणता, की व्यवसाय संघटना असो, उपक्रम असो किंवा कोणताही बिझनेस असो, त्यांचा काय हेतू असतो की लाभ विषयक सेवा त्यांना जास्तीत जास्त मिळायला पाहिजे. म्हणजे जिथं आपल्याला बेनिफिट्स भेटतील चांगले, त्यासाठी कंपन्या किंवा उपक्रम किंवा मग संस्था कार्यरत असतात. मग अशा वेळेस ज्या काही सेवा मिळवायच्यात लाभ विषयक, त्यासाठी डायरेक्ट मालक जाऊन हे करणार आहे का हो, त्या सेवा किंवा मग लाभ मिळवणार आहे का? नाही, त्यासाठी कर्मचारी वर्ग लागतो आणि हा कर्मचारी वर्गच या भरतीच्या माध्यमातून पूर्ण केला जातो. त्यानंतर पुढचा पॉइंट सांगता येईल तो म्हणजेच काय, पदोन्नती, बदली आणि कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यामुळे झालेले रिक्त पद भरून काढण्यासाठी. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल टू कम्प्लीट द गॅप ड्यू टू प्रमोशन, डिमोशन, ट्रान्सफर ऑफ एम्प्लॉईज. म्हणजेच काय, आता जेव्हा व्यवसाय संघटनेमध्ये, हा पुढचा हेतू भरतीचा बघा, भरती का करण्यात येते, काय म्हणले, पदोन्नती.
कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिलं. अगोदर समजा ऍज अ क्लर्क होता, त्यांना म्हणजे ज्युनियर क्लर्क होता, त्याला सिनियर क्लर्क केलं, प्रमोशन दिलं. असिस्टंट मॅनेजर होता, त्याला मॅनेजर केलं किंवा मेन मॅनेजर केलं. प्रमोशन आहे. प्रमोशन मग त्याला प्रमोशन देऊन वरच्या पदावर पाठवलं की त्याचं पद तिथलं रिकामं होतंय ना, एक गोष्ट. दुसरं, बदली. एका ठिकाणाहून त्या कर्मचाऱ्याची बदली दुसऱ्या ठिकाणी केली, तिथली जागा त्याची पहिली रिकामी झाली. दुसरं. तिसरं, कर्मचारी काम करत नाही, कर्मचाऱ्याला काढून टाकलं, त्याचं पद तिथलं रिकामं झालं. हे लक्षात. मग अशामुळं काय होते, जागा रिक्त होतात ना व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये. कोणतं, बढती किंवा त्यालाच म्हणता येईल काय, पदोन्नती. बढती दिली. बढती म्हणजे एक सध्या काम करत आहे, आता तुम्ही नवीन नवीन कंपनीमध्ये गेलात, डायरेक्ट तुमचं प्रमोशन करते का चांगल्या पोस्टवर नाही ना. ऍज अ तुम्हाला काय वर्कर म्हणा किंवा अकाउंटंट म्हणून साधं नॉमिनल काम देते. त्यानंतर तुमचं काम बघून वगैरे वगैरे तुम्हाला काय प्रमोट करते किंवा प्रमोशन देते, बढती करते. मग बढती केलं तर तिथलं पद रिकामं होते, पहिली गोष्ट. दुसरं काय, बदली केली, काम करत नसेल किंवा मग त्या ठिकाणी जर कौशल्यवान ज्ञानी लागत असेल, टेक्निकल काम असेल आणि पहिला व्यक्ती जो आहे तो ज्ञानी असेल, तर टेक्निकल काम करण्यासाठी नवीन व्यक्ती, तिथली जागा रिकामी झाली की नवीन व्यक्ती लागतो, ते एक. किंवा कर्मचारी काम करत नसेल, हे लक्षात, किंवा काही कारणास्तव कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढून टाकली. आता या कोरोनामुळे काय प्रोडक्शन नव्हतं, काय नव्हतं, डिमांड कमी झाली होती, अशा वेळेस काय कर्मचाऱ्यांना काही कमी करण्यात आलं, हे लक्षात. मग अशा वेळेस काय, ती पद रिकामी होतात. मग ती पद भरून या भरतीच्या माध्यमातून काढण्यासाठी हा एक हेतू सांगता येतो भरतीचा, की काय, जे काही बढती, बदली किंवा मग कर्मचाऱ्याला काढून टाकलेला असेल तेव्हा झालेले रिक्त पद ते भरून काढणं, हा एक हेतू या भरतीचा असतो. पुढला, मृत्यू, सेवानिवृत्ती व कर्मचाऱ्यांचा राजीनामा यामुळं रिकामे पद किंवा रिक्त झालेले पद भरून काढणे. आता फक्त बढती दिली, बदली केली किंवा काढून टाकलं म्हणजेच काय ती जागा रिकामी होते का, भरती करावी लागते का, नाही ना. मग आणखीन काही कारणासाठी म्हणजे भरती करावी लागते. कोणती, समजा कर्मचारी काम करत होता, त्याचं निधन झालं काही कारणास्तव. दुसरी गोष्ट, रिटायर झाला, सेवानिवृत्त झाला, 20-25 वर्ष असते, म्हणजे वयाचे 60 वर्ष झाले की विशिष्ट वर्षानंतर सरासरी, जसं प्राध्यापकांसाठी ज्युनियर असेल तर 58 वर्ष, सिनियर असेल तर 60 वर्षी आणि प्रिन्सिपल वगैरे असेल तर 62 वर्षी, म्हणजे विशिष्ट वर्षानंतर तो व्यक्ती त्या कार्यातून मुक्त केला जातो, म्हणजे सेवानिवृत्त होत असतो, रिटायरमेंट होत असतो. मग अशा वेळेस त्याचं पद ते रिकामं होतंय ना. म्हणून एक मेला असेल, निधन झाला असेल किंवा मग रिटायरमेंट झाला असेल, किंवा काही कर्मचारी काय रिझाईन देतात, मग कर्मचाऱ्यांचा राजीनामा, थोडक्यात त्याला इंग्लिश मध्येच म्हणता येईल बघा, सर्व टोटल सांगायचं झालं तर काय, टू फिल द गॅप ड्यू टू डेथ, रिटायरमेंट अँड रिझिग्नेशन. म्हणजेच कर्मचाऱ्यांचं निधन झालं काम करते वेळेस, किंवा काही कारणास्तव निधन झालं, किंवा दुसरी गोष्ट सांगता येईल काय, सेवानिवृत्त झाला, त्यानंतर कर्मचारी काही राजीनामा देते. आता या कोरोनामुळे जे काही ग्रामीण भागातील लोक ग्रामीण भागाकडे आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या कालावधीसाठी ते कंपनीला रिटर्न लिहून किंवा मेल करून रिझाईन दिलं, हे लक्षात. मग अशा वेळेस ते पद रिक्त होतात ना. मग ते पद जर भरून काढायचे असेल तर भरती करणं आवश्यक आहे, हा एक हेतू सांगता येईल. त्यानंतर पुढला, तांत्रिक बाबी अद्ययावत करण्यासाठी, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणता येईल फॉर टेक्नॉलॉजिकल अपडेशन. हा पॉइंट सांगता येईल. आता बघा, उत्पादन करायचे, हे लक्षात, किंवा सॉफ्टवेअर तयार करायचे. मग आता हे टेक्नॉलॉजिकल बाब आहे, सॉफ्टवेअर नवीन. आता अकाउंटंट, जे अकाउंटिंग झालेला माणूस, जर त्याला जर सॉफ्टवेअरचं काम दिलं तर तो करू शकतो का, किंवा सॉफ्टवेअरच्या माणसाला अकाउंटिंग कर म्हणलं तर करू शकतंय का, किंवा मग बीएचा प्राध्यापक आहे त्याला जर अकाउंटिंग विषय शिकव म्हणलं तर जमतंय का, किंवा मग साधा क्लर्क आहे आणि त्याला जर इतर काम डिसिजन घे म्हणलं तर घेऊ शकतंय का तो कंपनीच्या फ्युचर बाबतीत, नाही ना. ज्याचं त्याचं काम त्यानंच केलं पाहिजे. मग यासाठी काय, आता व्यवसाय संघटनेमध्ये तांत्रिक बाबी असतात, टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजिकल चेंजेस होतात, अपडेशन होतात. मग अशा वेळेस त्या
टेक्नॉलॉजिकल अपडेशन किंवा चेंजेस झालेले असतात ते त्या ह्याच्यामधलाच त्या क्षेत्रामधलाच व्यक्ती तिथे लागतो ते अपडेशन करण्यासाठी. किंवा व्यवसाय संघटनेमध्ये घ्या, व्यवसाय संघटनेमध्ये उत्पादन करायचे, मशिनरी आणली, मोठी फिट केली, उत्पादन करायचे. मग उत्पादन करायचं असेल तर ते उत्पादन करण्यासाठी किंवा ती मशिनरी हाताळण्यासाठी कर्मचारी लागल, आणि कर्मचारी असा असला पाहिजे की त्याला ते माहिती असलं पाहिजे, बरोबर. म्हणून जेव्हा टेक्नॉलॉजिकल अपडेशन होते ते पूर्ण करण्यासाठी ही कर्मचाऱ्यांची भरती करावी लागते. हा एक हेतू सांगता येईल. त्यानंतर पुढला हेतू बघा, कामाचे वाटप करण्यासाठी, टू शेअर द वर्कलोड. आता कामाचे वाटप करायचे म्हणजे आता बघा व्यवसाय संघटनेमध्ये घ्या, परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, हे लक्षात, कॅश डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, बरोबर. मग आता त्या डिपार्टमेंट मधलं जेवढे व्यवसाय संघटनेत काम केले जातात मग त्यांचं वाटप झालं पाहिजे ना. प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा प्रत्येक कामगारांना जर थोडं थोडं काम वाटून दिलं तर ते होऊ शकते. नसता व्यवसायाचा मालकच आहे, त्यानंच उत्पादन करणार आहे, त्यानंच परचेस करणार आहे, त्यानंच सेल्स करणार आहे, हे पूर्वी जमत होतं, लहान व्यवसाय होता. पण आता दिवसेंदिवस व्यवसायाचा विस्तार झालाय, आकार वाढलाय, दररोजचे लाखो ट्रान्झॅक्शन होत असतात कंपन्यांचा जर विचार केला तर. मग जे काही हजारो लाखो ट्रान्झॅक्शन होतील एकाच कंपनीचं सांगत नाही, बऱ्याच कंपन्यामध्ये. मग अशा वेळेस ते रेकॉर्ड ठेवणं, हे लक्षात, सर्व बाबींचं मेंटेन करायचं असेल तर मग तिथं कर्मचारी वर्ग लागतो. मग ते कर्मचारी फक्त एकच कर्मचारी असेल त्यानं करू शकत नाही पूर्ण. त्यासाठी काय लागणार आहे, टीम वर्क लागतो. टीम वर्क मध्ये टीम मध्ये कोण असतात, कामगार असतात, कर्मचारी असतात. मग अशा वेळेस ते कामाचं वाटप करण्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधलं काम जे काही असते ते कामाचं वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागते. आणि ही कर्मचाऱ्याची आवश्यकता कशाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते, या भरतीच्या माध्यमातून सांगता येऊ शकते. म्हणून भरतीचा हा एक हेतू आहे की कामाचे वाटप करण्यासाठी. साधं उदाहरण, एका प्राध्यापकाला जर 5-6 विषय शिकवा म्हणलं तर त्यानं शिकू शकते का, शिकू शकते. पण जेवढं त्यानं 2 विषयामध्ये चांगल्या पद्धतीने आउटपुट देऊ शकते तेवढं सर्वच विषयामध्ये देऊ शकते का, नाही ना. तसंच असते, जर जास्त कर्मचारी असतील तर कर्मचाऱ्यांना काही समान काम वाटप किंवा मग कामाचं वाटप केलं जाईल. आणि कामाचं वाटप केल्यामुळे काय व्यवस्थितरित्या त्यामधून आउटपुट मिळेल, हे लक्षात. म्हणून हा एक हेतू की कामाचे वाटप करण्यासाठी. त्यानंतर पुढला बघा, गुणवत्ता श्रेणी सुधारणा आणि खर्चात कपात. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल क्वालिटी अपडेशन किंवा अपग्रेडेशन अँड कॉस्ट रिडक्शन. आता प्रत्येक उपक्रमातील किंवा प्रत्येक उपक्रम असेल किंवा मग व्यवसाय संघटना असेल किंवा कोणतीही संस्था असेल, ते काय करत असतात, नेहमी काय करत असतात की क्वालिटी देण्याचं काम करत असतात. मग ती प्रोडक्शनची असू किंवा मग सर्व्हिसेसची असू, क्वालिटी देण्याचं काम केलं पाहिजे. मग क्वालिटीमध्ये पूर्वी जे क्वालिटी होती तीच जर ठेवली तर मग ती मागणी तशी डिमांड अगोदर जशी होती तशी राहणार आहे का, नाही. का, कारण प्रोडक्टचं लाईफ सायकल असतं एक. सुरुवातीला प्रोडक्ट काय येते, इंट्रोडक्शन होते, त्यानंतर प्रोडक्ट काय होते, ग्रोथ होते, नंतर मॅच्युअर्ड होते, नंतर फेकून दिलं जाते, म्हणजे डिक्लाइन होते, हे लक्षात. मग अशा वेळेस काय, ह्या बाबी पूर्ण करण्यासाठी किंवा दररोज मोबाईलचं उदाहरण घ्या, मोबाईल मोठ्या प्रमाणावर होत असतात, वेगवेगळ्या कंपन्या येतात, टेक्नॉलॉजिकल बदल होतात. मग जी काही क्वालिटी आहे, इतर कंपन्या ज्या काही मोबाईलचे फीचर देणार आहेत तेच आपल्याला बी द्यावं लागेल. आणि ते फीचर जर द्यायचं, ते सॉफ्टवेअर जर द्यायचे म्हटले तर मग आपल्याला काय ते भरून काढण्यासाठी कर्मचारी लागतात, हे लक्षात. मग त्यासाठी काय, गुणवत्ता श्रेणी सुधारणं, क्वालिटी सुधारणं, अपग्रेडेशन करणं, अपडेट करणं क्वालिटी. जसं मोबाईल आहे, मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेटला आलं की आपण अपडेट जसं करतो तसंच उत्पादनाची ही क्वालिटी दिवसेंदिवस सुधारली पाहिजे. कारण आपले जे काही कस्टमर असतात, आपले जे काही काय म्हणता येईल, ज्यांना आपण वस्तू विकतो, ग्राहक, त्यांना जर त्यांचं सॅटिस्फॅक्शन करायचे, त्यांना कायम टिकून ठेवायचं असेल तर त्यांना अपग्रेडेशन किंवा अपडेट
बाबी दिल्या पाहिजे, हे लक्षात. आणि त्यासोबत काय खर्चात कपात. समजा सर्व्हिसेसचा असेल किंवा मग प्रोडक्शन असेल. कपड्याचं उदाहरण घ्या. जर मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग जर करत असेल कपड्यांचं, जर मला वस्तू कपडे जे काही तयार करणार आहे मी, ते कपड्यांची किंमत कॉस्ट कमी पडते. पण त्या ठिकाणी जर मी दुसऱ्याकडून कपडे घेऊन विकत असेल, अशा वेळेस मला जास्त किमतीला पडणार, हे लक्षात. मग खर्चही वाढणार. म्हणून या व्यवसाय संघटना काय करतात, उत्पादनाची जेवढं उत्पादन जास्त तेवढं खर्च कमी. म्हणून यासाठी सुद्धा काय भरतीची आवश्यकता असते की बाबा क्वालिटी अपडेट किंवा अपग्रेडेशन आणि कॉस्ट रिडक्शन, गुणवत्ता श्रेणी सुधारणं, मग कामगारांची असू किंवा मग संघटनेची असू किंवा मग उत्पादनाची असू, आणि त्यासोबतच खर्चात कपात करणं. खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल. उत्पादन जास्त झालं, खर्च ऑटोमॅटिक कमी होतो, हे लक्षात. हे आपण पाहिलेलं आहे इकॉनॉमिक्स मध्ये. त्यासोबत पुढला पॉईंट सांगता येईल कार्यक्षमता वर्धन आणि कर्मचाऱ्यांचे समाधान. काय म्हटले, कार्यक्षमता वर्धन किंवा कामगिरी वर्धन किंवा कामगिरी सुधारणे आणि कर्मचाऱ्यांचं समाधान. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल बघा, फॉर परफॉर्मन्स इन्हान्समेंट अँड एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. हा एक हेतू आहे भरतीचा. काय, कार्यक्षमता वर्धन म्हणजे जे काही कर्मचारी वर्ग असणार आहे व्यवसाय संघटनेमध्ये किंवा व्यवसाय संघटनेची कार्यक्षमता घ्या, यामध्ये काय वाढ झाली पाहिजे, वर्धन किंवा मग कामगिरी किंवा मग परफॉर्मन्स यामध्ये काय इन्हान्समेंट झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आणि त्यासोबतच काय जे काही एम्प्लॉई असतात त्यांचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे कर्मचाऱ्यांचं समाधानही झालं पाहिजे. कर्मचाऱ्यांना भरती केला, काम करून गेला, पण त्यांना मोबदला दिला गेला, ते कर्मचारी राहतील का टिकून? नाही ना. अशा वेळेस त्यांना मग काय आर्थिक आणि आर्थिकेतर त्यांना काय अभिप्रेरणा द्यावी लागते, म्हणजे त्यांना कामाचा मोबदला आणि त्यासोबतच इतर त्यांना मोटिवेशन द्यावी लागते. तर ते काय करत असतात, काम आणि त्यांची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने टिकून ठेवतात. मग या ठिकाणी अशा पद्धतीने काय हे ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट चे पर्पस किंवा हेतू थोडक्यात सांगता येतील. राहिलेला इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट पुढल्या लेक्चरमध्ये घेता येईल. ओके.